माझे नाव शशिकांत दुमरे, ओतूर ग्रामस्थ। मी आज आपल्यासमोर असं सादर करतो की तानाजी तांबे यांच्यावरती आज नवीन एसटी स्टँडवरती ज्या कल्याण हायवेला जो हल्ला झाला, बॅड हल्ला, त्याचा आम्ही पहिला ओतूर ग्रामस्थ या नात्याने निषेध करतो। आणि साहेब, आजपर्यंत जो धर्मदाय संस्था श्री कपिलदेवेश्वर देव धर्म संस्थान ओतूर यांचा जो कारभार चाललेला आहे, आज तो तुम्हाला थोडक्यात माहिती देण्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहे। ज्या वेळेला ओतूर ग्रामदैवत कपिलदेवेश्वर याचा जीर्णोद्धार करायचा होता, त्या जीर्णोद्धारासाठी धर्मदाय संस्थेने यांना परवानगी दिली होती जीर्णोद्धार करण्यासाठी फक्त। आणि त्यावेळेला गावातले जास्तीत जास्त लोक घेऊ नका, आपण 5-50 लोक घेऊन त्याचा जीर्णोद्धार करा। आणि जीर्णोद्धार झाल्यानंतर गाव सभासद म्हणून करून घेण्याचं ठरलं होतं धर्मदाय संस्थेच्या समोर। धर्मदायच्या अध्यक्षांनी त्यांना ही परवानगी दिली होती। त्यावेळेला यांनी जीर्णोद्धार केला। जीर्णोद्धार केल्यानंतर त्यांनी मनमानवी कारभार पुढे चालू केला। गावातल्या लोकांनी त्यांना वेळोवेळी सूचना केल्या, ग्रामसभेत ठराव केले का सभासद करून घ्या, घरटी सभासद करून घ्या। तर त्यांनी घेऊ करत करत आजपर्यंत दिवस ढकलले। आणि ज्यावेळेला कुणी असं त्यांना विरोध करेल तर त्यांच्यावर त्यांनी वाद घातले, भांडणं केली। त्याची लोक असतात ती त्यांना आरडाओरडा करून खाली बस म्हणून त्यांनी खाली बसवलं, कुणालाही बोलू दिलं नाही। आणि त्यानंतर आमच्या गावचे जे गुरव होते, एक परंपरेने गुरव तांदळाच्या पिंडी करायचे। आमच्या गावच्या कपिलदेवेश्वरच्या तांदळाच्या पिंडी जे होतात, त्या तांदळाच्या पिंडी कोरडे पिंडी असतात, तांदूळ असतात। आणि त्या तांदळाच्या पिंडीचे एका लिंबावरती आपण जशा घागरी उभ्या करतो, उतडण लावतो, त्या टाईपच्या त्या तांदळाच्या पिंडी तयार होतात। तर ते गुरव करायचे। तर त्यांनी आज 17 पासून त्या गुरुवांना तिथं मज्जाव केला, यायचं नाही, पिंडी करायचं नाहीत, असा मनमानी कारभार त्यांनी करून त्यांनी स्वतःचे तिथं जे काही ग्रामस्थ नेमले आणि त्या कलात्मक पिंडी बनवायचं काम आज चालू झालं। त्या कलात्मक पिंडी बनवत असताना थर्मोकॉलच्या बनवल्या जातात। म्हणजे तिथं आज तसं पाहिलं तर तो आपल्या देवाचा हे आहे, अपमान आहे। आणि थोडक्यात तो व्हायला नाही पाहिजे, पण तो यांनी केला, म्हणजे यांची मनमानी तिथं आहे हे दिसतंय साहेब। आज गुरव लोक तिथं जात नाही, म्हणजे परंपरेने वडलोपार्जित त्यांच्या मुलाबाळा सगळं आज ते काम करत होते आणि हे गुरुच करायचे। आणि गुरुवांच्या पिंडी व्हायच्या, त्या कलात्मक पिंडी ज्या आज दिसतात तशा त्या नव्हत्या साहेब। तांदूळ जर घेतले तर कोरडे निघायचे, असा प्रकार त्यावेळेला असायचा, तो आज त्यांनी बंद केलेला आहे। काय काढलं, काय वाद झाला? तर त्या गुरुवांचं त्यांचं काय झालं असेल, कशावरून तरी आतमध्ये त्या मंदिरामध्ये ते गुरु ज्या वेळेला काम करायच्या वेळेला त्यांना त्या देणगी रूपाने पैसे यायचे, किंवा जे त्यांच्या याच्यात दानपेटीत टाकले जायचे, त्या दानपेटीतले पैसे जे असतात किंवा ते पिंडीवरती जे पैसे दिले जातात, तो अधिकार गुरुवांचा होता। म्हणजे त्यांना आपण ते मानधन देतो, आपण त्याप्रमाणे ते होतं। तर यांनी त्यावेळेला ते त्यांना बंद केलं, म्हणून त्यांचा तिथं वाद झाला। तिथं वाद झाल्यानंतर यांनी सांगितलं इथं गुरुवांनी यायचंच नाही, त्यांना दंबाजी केली, धक्काबुक्की करून त्यांना बाजूला काढलं। आणि आम्ही प्रयत्न केला का गुरुवांना तुम्ही बाजूला काढू नका। गुरुवांच्या घरी आम्ही गेलो, गुरुवांच्या घरी आम्ही जाऊन, बांबुडेकर होते, मी होतो, भगवंत तांबे होते, अजून ते रमण काळे होते, आम्ही 4-5 जण गेलो, पोलिसांना बरोबर घेऊन गेलो। आणि त्यांच्या घरी जाऊन, गुरुवांच्या घरी जाऊन त्यांना सांगितलं का तुम्हाला पिंडी करण्यासाठी, प्राचारण करण्यासाठी आलेलो, तुम्ही तिथपर्यंत चला। तर ते म्हणले अनिल तांबे आम्हाला बोलत नाही, तोपर्यंत आम्ही जात नाही। मग आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला यायचं नसेल तर गावचा जो मुकुट आहे ना तो द्या, म्हणजे आपली यात्रा सुरू होईल। मग आम्ही तो मुकुट पोलिसांच्या गाडीत घेऊन आलो, तो मुकुट आम्ही त्यांच्या ताब्यात दिला। आणि मग तिथून पुढं सोमवार झाला होता, मग सोमवारी ते मुकुट ठेवून ती यात्रा त्यावेळेला सुरू झाली। तशी आज तागायत चालू आहे। त्यानंतर पिंडीचं काम कोण करतं? पिंडीचं काम, कलात्मक पिंडी करण्याचं काम तिथे एक कोणतरी त्यांचा पूर्वी शेट्यांचा पोरगा होता तांबे मिळ्यातला, आता तो करत नाही, आता तांब्यांचाच कोणतरी एक पोरगा करतोय। तो तांब्यांचा पोरगा करत असताना आम्ही 2 माणसं तिथे जाऊन रात्रीचे 1:30-2 वाजता जाऊन पाहिलं कोण करते, त्यामुळे ते आम्हाला माहिती मिळाली की इथं ही मुलं करतात, म्हणजे ते गुरु करत आज नाही, गुरु आज जात पण नाही। तुमचा आक्षेप आहे की आता थर्मोकोलच्या पिंडी होतात, पूर्वीसारख्या होत नाही? हा, कलात्मक त्या पिंडी जे होतात ना त्या आज अशा होतात, म्हणजे आज स्पष्ट आहे। पहिले कसे असायचे ना आता काय? हा, ज्या वेळेला पहिले जे गुरु करायचे ना त्यावेळेला कोरडे तांदूळ असायचे। कोरडे तांदूळ तुम्ही जर पिंडीवरती लिंबावरती उभ्या असायच्या, एका लिंबावरती उतरण्या असते त्या टाईपच्या असायच्या। आणि तुम्ही तांदळाला जरी हात लावला तर ते कोरडे तांदूळ हातामध्ये यायचे, अशी परिस्थिती त्यावेळेला होती। पण आज तशी परिस्थिती दिसत नाही। आता कसं? आता ते चिटकवले जात असेल, कशाने चिपकवलं? ते कशाने तरी फ्युकव किंवा कशाने तरी चिटकवलं। थर्मोकॉलचं म्हणल्यानंतर त्याच्यावरती तांदूळ चिटकवायचे, अशी त्या पिंडी केल्या जातात आज। आता हे लोकांचे निदर्शनास आलं का विषय? आम्ही स्वतः पकडले।
स्वतः आम्ही दोघांनी तिथं वाद घातला 1:30-2 वाजता. स्वतः अध्यक्ष तिथं आले त्यावेळेला, आणि अध्यक्षांनी येऊन आतमध्ये घुसले आणि ते दंडकशाहीने त्यांनी ते करू सुरू केलं. ही सत्य परिस्थिती आहे. ठीक आहे, पुढे आता मला सांगायचं साहेब, याच्यामध्ये आम्ही आजपर्यंत त्यांना बघतो, आज 30-35 वर्ष झालेत आम्ही वाद घालतोय. गटीत सभासद करून घ्या. गटीत सभासद करत असताना ते सभासद करत नाही. दुसरा विषय असा की ते गावामध्ये वर्गणी गोळा करतात. वर्गणी गोळा करत असताना ते गावाला हिशोब देत नाही, म्हणून आम्ही त्यांना ग्रामसभेमध्ये मी स्वतः उभं राहून विचारलं. अध्यक्ष बसले होते समोर, ग्रामसभा चालू होती. मग तुम्ही देवधर्म संस्थेचे अध्यक्ष आहात, तुम्ही वर्गणी गोळा करता, मग तुम्हाला गावाला हिशोब देण्याचा अधिकार आहे. तुम्ही गावाला हिशोब देत नाहीत. त्यावेळेला सुद्धा वार्षिक अहवाल येत नाही संस्थेचा, आणि अहवाल सुद्धा आजही त्यांचा अहवाल नाही. 35 वर्षापासून अहवाल तर नाहीच नाही, पण गावाला हिशोब नाही. आमची पंचमीची मिटिंग चालायची, त्या पंचमीच्या मिटिंगमध्ये अहवाल वाचून दाखवला जायचा. जो आपल्या त्या यात्रेचा जो हिशोब असतो, तो हिशोब सचिव उभा राहून तो हिशोब वाचून दाखवायचा. आणि गावाला झालेला जमा खर्च, मग तो 25 लाख असो 30 लाख असो, तो जमा खर्च त्या ठिकाणी वाचून गावाला दाखवला जायचा. तुम्ही म्हणताय 35 वर्ष गेले तेच अध्यक्ष आहेत, संस्थेची तर- निवडणूक होत नाही का 5 वर्ष? तेच ते पुढचं सांगतो मी साहेब. हा अहवाल वाचून दाखवायचा. तो अहवाल वाचून दाखवल्यानंतर तो गाव त्याला मंजुरी द्यायची आणि तो असंच कारभार पुढे चालू राहायचा. आता याच्यामध्ये दुसरं साहेब असे का आता ही जी घटना आहे, वर्गणी मागायची हे ना तुम्ही विचारलं, वर्गणी का म्हणजे का घेताय, म्हणजे अहवाल का देते, मग काय झालं ते? वर्गणीचा आम्ही त्यांना ग्रामसभेमध्ये उभं राहून विचारलं की तुम्ही अध्यक्ष आहात, तुम्ही गावाची वर्गणी गोळा करता, वर्गणी गोळा करता असताना तुम्ही गावाला हिशोब दिला पाहिजे. हे स्वतः मी बोललेले त्यांच्यावर, ते स्वतः बसले होते समोर. तर त्यावेळेला त्यांनी असं बसून घेतलं, एकही शब्द बोलले नाही, एकही शब्द बोलले नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी दुसरा वाद सुरू केला. त्यांच्या जे खाली त्यांचे जे बसतात ना त्यांची लोक, त्या लोकांनी दुसरा वाद सुरू केला आणि ती सभा उधळून लावली. तो हिशोबाचं मी लावून धरलं होतं, तो उत्तर दिल्याशिवाय पुढची सभा तुम्ही घेऊ नका, पुढचा विषय घेऊ नका. पण त्याने तिथं तो गोंधळ घातला आणि ती सभा त्यांनी उधळून लावली. आता दुसरं साहेब सांगतो का आम्ही घटना दुरुस्ती करावी म्हणून आम्ही धर्मदायला आम्ही तक्रार केली होती. घटना दुरुस्ती करायला पाहिजे, कारण या घटनेमध्ये असं आहे का रोटेशन पद्धतीने 3-3 वर्षांनी अध्यक्ष बदलला जातो. तर हा अध्यक्ष त्यापासून तर आजपर्यंत ताकद तोच अध्यक्ष आहे. त्याच्यात कुठेही दिसत नाही रोटेशन प्रमाणे ते कमी होत जातात. 51 मधून ते हळूहळू कमी होत जातात आणि खालचा वर येतो. ही त्याला रोटेशन पद्धत म्हणायला पाहिजे. आणि तशी निवड प्रक्रिया काय आहे? हा, निवड प्रक्रिया त्यांच्यातच येते. हे जे 51 भक्त आहेत ना त्यांच्यातच आहे, पण अध्यक्ष हा बदललाच जातो साहेब. त्याच्यामधून 51 भक्तामधून अध्यक्ष बदलला जातो. त्या असं रोटेशन पद्धतीने 3-3 वर्षांनी ते कमी होत जातं आणि तो अध्यक्ष राहत नाही. आणि गावामध्ये ग्रामस्थांना त्या ठिकाणी काम करण्याचा अधिकार आहे, घटनेमध्ये ते घालून दिलेलं आहे. कुणीही काम करू शकतं, झाडलोट करा, तुम्ही दिवापूजा करा, ह्या गोष्टी तुम्हाला करण्याचा अधिकार आहे. सभासद वाढवण्याचा उल्लेख घटनेमध्ये आहे का? हा, सभासद वाढवून घेण्याचा विषय घटनेमध्ये त्यांनी काय केलं माहिती काय, 51 मध्येच आज ठेवले, पण त्यावेळेला ठरलं होतं का तुम्ही हे नंतर बदलायचंय. जीर्णोद्धार झाल्यानंतर, गावाचा कबलगी सुधारल्यानंतर, जीर्णोद्धार झाल्यानंतर हे तुम्ही बदलायचंय. पण यांनी काय ते बदललेलं नाही. यांनी उलट काय केलं, मेलेल्या लोकांच्या जागेवरती काय काही नवीन सभासद भरून घेतले. हे घेत होते तर तुम्हाला नवीन सभासद गावचा एक घरटी म्हणत होतो, मग तो का घेता येत नाही, आम्हाला त्याचं उत्तर पाहिजे. जर घटनेत तसं असेल तर घटना बदलायचा अधिकार हा केवळ आणि केवळ ट्रस्टलाच आहे. साहेब, घटना बदलणे, घटना दुरुस्ती करणं, तुम्ही धर्मदाय संस्थेकडे तक्रार केल्यानंतर धर्मदाय संस्था त्याचा विचार करते आणि घटना बदलण्यासाठी त्यांना जे काही लागतं, जी काही माहिती लागते ती गावाने द्यायची असते ना. ट्रस्टनी तसं ठराव केला पाहिजे ना, जर काही दुरुस्ती करायची असेल तर. ट्रस्ट काय करते ते मी सांगतो ना. ट्रस्ट फक्त काय करते का त्या 51 मध्ये जे आता एखादा मयत झालाय त्याच्या जागेवरती माणूस नेमते. हे त्याच्यामध्ये आहे. आजही आम्ही तो तुम्हाला घटनेचं पुस्तक दाखवू शकतो. त्यांच्याकडे आमच्याकडे घटनेचं पुस्तक आजही आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, अमुक माणूस बदलला, त्याच्यावर हा घेतला, एवढंच अधिकारी त्यांना. पण त्यांनी असं सभासद करून घेण्याचा, त्यांनी तसं पाहिजे धर्मदायची परवानगी घेऊन सभासद गावाला करून घेतलं पाहिजे. आमचं म्हणणं हे आहे. त्यांनी कोणाची परवानगी घ्यायला पाहिजे, धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेऊन घरटी सभासद करायला पाहिजे. आजही आम्ही तेच बोलतोय आणि तेच लावून जाणार. आणि घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार धर्मदाय संस्थेकडे तुम्ही तक्रार केल्यावरती होती, मान्य साहेब. मग हे ते का करत नाही, आमचा जबाब आजही त्यांच्याबरोबर हात चालू आहे आणि आम्ही आजही हेच बोलतोय. आणि ते गावाला हिशोब देत नाही याचा अर्थ काय होतो तुम्ही सांगा. यांचा मग बँक बॅलन्स काय आहे
यांनी बँकेत कुठं कुठं पैसे ठेवले काही कुणाला माहीत नाही. म्हणजे हा झाकाडालाच आहे ना साहेब. आज जे त्याच्या बाजूला जे कडं आहे 50 लोकांचं, याच्यातल्या एका लोकांनी तरी सांगावा का आज आपला बँक बॅलन्स ह्या वर्षाचा इतका आहे, इतका खर्च झालाय, सांगते का कुणी? एकालाही सांगता येत नाही. अध्यक्षाशिवाय सगळा कारभार अध्यक्ष मनमानी करतो असं आमचं म्हणणं आहे गावकऱ्यांचं. आता ट्रस्टला जर ब वर्ग मिळाले, तुम्ही म्हणताय ब वर्ग मिळाले ना, हम्म. मग शासनाचे निधी पण आले असतील. आले ना. शासनाचा निधी आलाय. शासनाच्या निधीचं काम त्यांनी पलीकडे सुरू केलेलं आहे. त्या का आमचं गायरान आहे, म्हणजे जमीन आहे, देवाची जमीन आहे. त्या जमिनीमध्ये त्यांनी आतापर्यंत ऊस पिकवला. तो ऊस त्यांनी साखर कारखान्याला घातला. साखर कारखान्याला घातल्यानंतर त्याचं पेमेंट सुद्धा त्यांनी किती आलं काय आलं आज तागात दाखवत नाही. त्याच्याच नावाने जे पेमेंट येते त्याचा सुद्धा उल्लेख होत नाही कुठं साहेब. वैयक्तिक नावाने येतं का ट्रस्टच्या नावाने येतं? अहो अध्यक्षाच्या नावाने जातो डायरेक्ट. अध्यक्षाच्याच नावाने पेमेंट येते. आता साखर कारखान्यात चौकशी करा. आपल्याला पाहिजे तर वेळ असेल तर साहेब आमच्या सारख्यांना घेऊन चला. तिथं जाऊन आपण चेअरमनशी बोलू शकतो. सगळी माहिती आपल्याला तिथं मिळू शकते. ही जी जागा ट्रस्टची, देवस्थानची, देवस्थानचं ते शेती आहे ती कमी नाही साहेब. 10-12 एकरच्या पुढं आहे. आणि 12 ती एकर नदीच्या पलीकडे आहे. 12 एकर ऊस आहे का फक्त? 12 एकरवरती त्यांनी आता डेव्हलप केलं आणि लेवल केली. ट्रॅक्टर लावले होते. जमीन तयार केली. ती पहिली जमीन माळा नव्हती. आता माळानंतर त्यांनी बागायती केलं. आणि बागायती केल्यानंतर आता 1-2 वर्षापासून ते आज ऊसाचं पीक घेतात. त्या ऊसाच्या पिकाचे जे पैसे येतात ते त्या ट्रस्टीच्या नावाने अध्यक्ष म्हणून याच्याकडेच येतात. आणि त्याला जो काय मेंटेनन्स लागेल त्या जागेला तो कुठून करतात? चौधर्माच्या संस्थेचा आपला खर्च करतात ना. तेव्हा अधिकार त्यांना आहे ना. जिथे काय ट्रॅक्टर लावला, डिझेल आणलं, कोणाला काय दिलं, ऊसाचं बिल वैयक्तिक नावाने कसं काय मग? मग तेच आम्हाला काय समजत नाही. त्याचा उल्लेख कुठं करत नाही, दाखवत नाही. त्याचं त्या अहवाला असतात त्याच्यामध्ये आम्हाला समजलं असतं साहेब. वैयक्तिक म्हणजे कोणाच्या नावाने? अध्यक्षच. आणि अध्यक्ष म्हणून एक अनिल तांबे म्हणून अनिल तांबे म्हणूनच ऊसाचं बिल बिल तुम्ही काढ. खातरजमा केली हो खात्री जमा केली. कारण हा गंभीर आरोप आहे. नाही आहे ना तशी परिस्थिती आहे. बघा तुम्ही कारखान्यात जाऊन आपण बघू शकतो. किती टन ऊस जातो माहिती आहे? नाही तो नाही आता माहिती. 12 एकर पूर्ण ऊस आहे. नाही पूर्ण 12 एकर नाही. काही मालरान आहे. म्हणजे 5-6 एकर. असं 6-7 एकर धरच. अजून काय ते उत्पन्न वगैरे दाखवत नाही असं आहे नाही पण- दुसरा विषय असा आहे की ज्या ठिकाणी तांदूळ येतात, आमच्याकडे अशी पद्धत आहे की गावातून तांदूळ वाजत जातात. ज्याला पिंडीला तांदूळ द्यायचे ते लोक तांदूळ देतात. त्याचा तो रविवारी तांदूळ ते पिंडी वाजत गावातून नेऊन त्या मंदिरात ते तिथं दान म्हणून दिल्या जातात. तर ते दान म्हणून म्हणजे मग तिथं ते हे लोक काय करतात, ताब्यात घेतात आणि त्याच्या गुन्हे भरून त्या बाजूला ढीक मारून ठेवतात किंवा त्याला थापी म्हणतो आपण पूर्वीच्या सारखी. ती थापी मारून ठेवतात. आणि ज्या वेळेला हा सगळा मंदिराचा शेवटचा सोमवार झाला किंवा मंगळवार झाल्यानंतर ते एक दिवस ठरवून घेतात. त्या दिवशी त्याचा निलाव करतात किंवा त्यांनी ठरवून कोणाला तरी देऊन टाकतात. पण त्याची रक्कम काय येते ती कोणाला कळत. मग त्याची रक्कम आमच्या हिशोबाने 5-7 लाख रुपयाच्या पुढे येत असेल. एवढा तांदूळ येतो. 7-8 लाख. म्हणजे ही रक्कम आपल्या पुढे अहवालात दिसत नाही, पुढे खर्चात दिसत नाही. मग ती रक्कम जाते कुठं साहेब. हा जर विषय खरा नसेल तर तुम्ही त्यांना स्वतः विचारा तुम्ही तांदळाचं काय करता. आमचं हे स्पष्ट म्हणणं आहे. पाळण्यावाल्यांचा काय विषय? हा पाळण्यावाल्यांचा असा विषय आहे साहेब. जे पाळणेवाले येतात त्याला आजपर्यंत गावची जागा देवधर्म संस्थांची त्यांना जागा भाड्याने देण्यासाठी नाहीची. त्यांना जागा नाहीत. मग ते काय करतात खासगी जागेमध्ये कुठेतरी पाळणे लावतात. पाळणे लावल्यानंतर गाव काय करतं, धर्मदाय संस्था येऊन स्वतः ते पावत्या फाडतात. मग ती 2,000ची 5,000ची ठरलेली अशी. मग ते पाळण्यावाला कोणता असेल, लहान असेल तर त्याला 2,000, मोठा असेल तर 5,000 असे त्यांनी काय तर ते ठरवलेले. जसं आपण एका दुकानदाराला 500 दे, 200 दे, 250 दे असे ते पैसे गोळा करतात. तर पाळण्यावाल्यांचे जे पैसे घेतात ते ह्या रकमेत घेतात. म्हणजे 5,000 असो 2,500 असो अशाच्या खाली कमी घेत नाही. 200-500 रुपये पाळण्यावाल्यांचे घेत नाही. तर ते मोठ्या रकमेतच असते. तर ते धर्मदाय संस्थेचे लोक त्यावेळेला शेवटचा तिसरा आणि दुसरा असा एक गावात फिरतात. दुसऱ्याला आणि तिसऱ्याला ते तिथं यात्रेमध्ये फिरून तो पैसे गोळा करतात. तर त्याचा आम्हाला कधी एक रकमी निलाव न होता हा एक रकमेने अशा पद्धतीने करतात. पावती पद्धतीने. ती पावती म्हणजे पाण्याला 5,000 रुपये. किती रुपये जमतात अंदाजे? मग त्याचाच अंदाज नाही ना साहेब. मग त्याचा जवळजवळ आम्हाला आजही असा अंदाज वाटतो की आता ह्या वेळेला आम्ही ह्याच वेळेला पहिलं बोलतो तर सगळ्यात जास्त जवळजवळ पाळण्यावाल्या होते जवळजवळ आमच्या हिशोबाने 10-15 लाखाच्या पुढे रक्कम जमा होत असेल. पाण्याचे फक्त हे कुठं गोळा होतात ते यात्रेचं जो खेळणी पाळणी येतात ना सगळे दुकानदार असतात त्या ठिकाणी. हे पाळणे खाजगी जागेत असतात का? खाजगी जागेत तेच सांगितलं मी पहिला का तुम्हाला त्यांना ते संस्थेची भाडं कुठेही जागा नाही. त्यांना भाडे देतात. म्हणजे त्यांनी खाजगी भाडं द्यायचं आणि यांचीही पावती फाडायची देवधर्मासाठी पावती. असा प्रकार आहे.
त्या घटनेचा असा उल्लेख आहे का? नाही 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 नाही. घटनेत तसं घटनेत नाही. काहीच नाही. काय नाही म्हणजे मग तुम्ही आता लोक विरोध करताय, परंतु बाकीच्या गावातल्या लोकांची काय भूमिका आहे? सगळ्यांना वाटतंय तेच आहे, पण कोणी बोलायला तयार नाही साहेब, कोणी पुढे यायला तयार नाही. आज ते दडपणाखाली येते. समजा हिशोब दिला नाही, अहवाल दिले नाही, समजा सभासद तेवढे 51 आहेत ना, हा 51 आहे. त्यांनाच दिला जात असेल ना अहवाल. अहवाल हा गावाने वर्गणी गोळता गावची, मग गावाला अहवाल द्यायला पाहिजे. आमचं म्हणणं आहे तुम्ही वर्गणी कुठे गोळा करताय? 70 ते 80 लाख रुपये जमा होतात आज गावामध्ये वर्गणी गोळा करता, मग गावाला हिशोब नको का साहेब? आमचं एवढंच म्हणणं आहे. डोंबरे साहेब, समजा ते गावाला अहवाल किंवा देत नसतील तर तुम्ही धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार का करत नाही? आम्ही तक्रार केली, तुम्हाला पुढचं पण सांगतो. तक्रार केली, तारखा पडल्यानंतर त्याचे इन्स्पेक्टर येतात, तिथं चौकशी करतात. इन्स्पेक्टर आमच्यापर्यंत येतच नाही साहेब, त्यांच्यापर्यंत येतात. तिथं काय गोलमाल होतो, इन्स्पेक्टर फिरून जातो. आम्ही तिथं जाऊन वाद घातला, सगळं करून झाले आमचं. आम्ही वकील दिले, वकिलाला आम्ही फी दिली स्वतः, हे सगळं करून पाहिले. आता मी तुम्हाला सांगितलं ना, धर्मदायचा इन्स्पेक्टर येतो, तो इथपर्यंत येतो, इथं आल्यानंतर तो काय त्याच्यापासून करतो आणि तो आपला ते वळून लावतात माग. मग याचा त्याला पण काय पाकिट देऊन जातो का काय, ते पण सगळी समजलं नाही आम्हाला.